नमस्कार. मी सेजल तुमचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत करते आहे. आज मी तुम्हाला 11 गुरुवारांचं किती महत्त्व आहे हे सांगणार आहे. तर हा व्हिडिओ पूर्ण बघा, अजिबात स्किप करू नका. तुम्हाला खूप याच्यातून फायदा मिळणार आहे. प्लस मी तुम्हाला जे काही माझ्या व्ह्युअर्सने प्रश्न विचारले आहेत, त्या प्रश्नांची सुद्धा उत्तरं देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा. तर आपण हा व्हिडिओ स्टार्ट करूयात. जनरली गुरुवार हे व्रत तसं खूप कॉमन आहे. जे स्वामी सेवक आहे, जे स्वामी भक्त आहेत किंवा जे कोणत्याही गुरुची, तुमचा गुरु कोणीही असो, जे गुरुची सेवा करतात, तर ते साधारण गुरुवारचं व्रत हे ठेवत असतात. कोणाचे 5, कोणाचे 9, कोणाचे 11, तर कोणाचे कायमचे गुरुवार असतात. तसं ही सेवा तशी खूप कॉमन आहे, पण ही माझ्यासाठी खूप खूप अनकॉमन सेवा होती. कारण ही जोपर्यंत स्वामींनी स्वतःहून माझ्याकडून करून घेतली नाही तोपर्यंत मी ही सेवा कधीच केली नव्हती तोपर्यंत. त्याच्यामुळे ही खूप महत्वाची सेवा होती माझ्यासाठी. आणि तर आता ही सेवा कशी केली मी, तर त्याच्यासाठी मला तुम्हाला माझा पूर्ण एक स्वामी दृष्टांत सांगावा लागणार आहे. आणि स्वामी किती कनवाळू आहेत, किती दयाळू आहेत हे म्हणजे खरंच त्यांची एक इतकी वेगळी लीला आहे ह्या दृष्टांतात. म्हणजे की माझ्यासारख्या अज्ञान, मूढमती आणि पामराला समजण्यासाठी त्यांनी काय लीला केली आहे हे मी तुम्हाला सांगते. तर झालं असं, मी झोपले असताना मला स्वप्नात असं दिसलं की स्वामी अगदी समोर अजानुबाहू माझ्या समोर उभे आहेत आणि ना ते कढईमध्ये काहीतरी परतत आहे. खूप मोठी कढई आहे आणि ते त्याच्यात काहीतरी परतत आहे. तर मी म्हणते की स्वामी काय परतत आहेत बाबा, म्हणजे थोडंसं आश्चर्य वाटलं मला, उत्सुकताही होती, आश्चर्य खूप होतं की बाबा स्वामींवर का अशी वेळ यावी की ते स्वतः काहीतरी परतत आहे, दुसरे सेवक कुठे गेले, असं मला थोडंसं झालं होतं त्यावेळेस. आणि मी अगदी त्या उत्सुकतेपोटी अगदी ते वाकून बघत होते की स्वामी काय परतत आहे. आणि म्हणजे मी झोपली होती, म्हणजे मी तिथं बेडवर होती बसलेली, उठून बघत होते आणि स्वामी अगदी माझ्या एका हातावर उभे होते, अगदी ते बेडच्या खाली अगदी तिथं उभे होते. आणि मी अगदी उत्सुकतेपोटी ते अगदी वाकून बघते की स्वामी काय परतत आहेत. तर स्वामी काय परतत असावे. तर तुम्हालाही आश्चर्य वाटेल, मलाही खूप आश्चर्य वाटलं होतं ते बघून की स्वामी ना साबुदाणा परतत होते. तर मी त्यावेळेसच एकदम आश्चर्य वाटलं मला की साबुदाणा का परततायत स्वामी, म्हणजे परतून परतून काय तर साबुदाणा, असं झालं होतं मला. आणि मी अगदी माझ्या झोपलेले मिस्टर होते त्यांना मी अगदी उठवत होते, अगदी हलून हलून उठवत होते की अहो बघा बघा स्वामी आलेत आणि स्वामी बघा काय करतायत काय करतायत, अक्षरशः अशी उठवत होते मी त्यांना. पण माझे मिस्टर उठले नाही आणि स्वामी पण लगेच अंतर्धान पावले. म्हणजे इतके क्षणात अंतर्धान पावले की मला ते कळेना की स्वामी खरंच आले होते का ते स्वप्नदृष्टांत होतं. कारण मी अगदी तशीच उठून बसलेली होती, मी मिस्टरांना हलवत होती आणि अगदी तसंच्या तसं सगळं चालू होतं. इतकं ते इतकं जिवंत होतं की म्हणजे स्वप्नदृष्टांत आणि रिअल ह्याच्यामध्ये अगदी थोडासा एक फरक असावा, एक बारीक रेष असावी, असं ते होतं. ते अनुभूती तशी होती. मला आजपर्यंत कळालं नाही की ते नक्की स्वप्न होतं का खरंच स्वामी प्रत्यक्षात होते. तर असो, मग मी सकाळी उठले आणि नेहमीप्रमाणे चहा वगैरे घेत असताना मी माझ्या मिस्टरांना हे सगळं सांगत होते की स्वामी मला दिसले आणि ते असं साबुदाणा वगैरे परतत होते. तर का परतत असतील, म्हणजे आम्ही तो विचार करत होतो. आणि त्यावेळेस मला एकदम स्ट्राईक झालं, एकदम माझ्या लक्षात आलं की अरे आज गुरुवार आहे आणि साबुदाणा हे कसं उपवासाचं प्रतीक आहे. सध्या आपण उपवासाला साबुदाणा खातो. तर त्याच्यामुळे मला असं वाटलं एकदम की अरे बहुतेक मला स्वामींनी ना गुरुवार करायला सांगितले का, गुरुवारचे उपवास करायला सांगितले का. तर माझे मिस्टर म्हणाले हो असं असू शकतं, कारण अगदीच बरोबर जुळतं आहे ते. तर मग मी म्हटलं की हां, स्वामींनी मला अगदी गुरुवार करायला सांगितले आहेत. तर तो काळ मी सांगितल्याप्रमाणे कोरोनाचा होता. माझं बाळ पण लहान होतं, लॅक्टेशनवर होतं. तर त्याच्यामुळे मी थोडंसं प्रेग्नन्सी पासूनच उपवास माझे जे काही थोडेफार होते, मी काही खूप उपवास करायचे नाही, पण जे थोडेफार उपवास होते ते मी सोडलेले होते. आणि त्याच्यामुळे मला आणि कोरोना चालू होता, बाळ लहान होतं, त्यात डॉक्टर आपल्याला सांगत होते की
सकाळ संध्याकाळ व्यवस्थित जेवा, उपवास करू नका, इम्युनिटी वाढवा वगैरे असं सगळं चालू होतं त्या काळात. तर त्याच्यामुळे मग मी थोडासा विचार केला की आपण ना पहिल्यांदा 5 गुरुवार करूयात. आता स्वामींनी एवढं स्वतःहून सांगितलं, एवढे स्वतःहून संकेत दिले आहेत, तर आपण 5 गुरुवार स्टार्ट करूयात. म्हणून मी अगदी ठरवलं आणि पुन्हा असेच 2 दिवस गेले आणि तिसऱ्या दिवशी मला पुन्हा एक स्वप्न पडलं. आता ते संकेताचं स्वप्न होतं सगळं. पण हा जो संकेत होता हा मी तुम्हाला शेअर करू शकते, कारण तो खूप स्पष्ट होता. बरेच संकेत जे असतात ना ते इतके एक्सप्लेन करता येत नाही, पण ज्याचे त्याचे त्याला कळतात. त्याच्यामुळे अगदी सगळे संकेत नाही सांगता येत, पण हा थोडासा खूपच स्पष्ट होता म्हणून मी तुम्हाला सांगते, तो शेअर करते. तर असं झालं की मी स्वप्नामध्ये होते आणि त्यावेळेस मी अशी एका मंदिरात गेली आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात गेली आहे आणि ते देवीचं मंदिर आहे. आणि तिथं एक आजीबाई आहेत, ज्या सेविका आहेत देवीच्या तिथल्या, आणि त्या मला अगदी बोलवतात की इकडे ये म्हणून. आणि मी तिथं जाते आणि त्या माझ्या हातावर आहे ना एक नाणं ठेवतात, एक कॉइन. तर ते माझ्या हातावर ठेवतात आणि मला म्हणतात, हे बघ. आणि मी अगदी रोखून बघते ते काय दिले बाबा आजींनी मला असं, म्हणून मग मी ते अगदी बघते. तर ते 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 कॉइन असतं 11 नंबरचं. 11 नंबर अगदी त्या कॉइनवर इतका ठसठशीत लिहिलेला असतो की मी अगदी ते बघते आणि माझं स्वप्न संपतं. आणि मग मी पुन्हा जागी होते आणि मी माझ्या ना ते स्वप्न कंटिन्युअस ते माझ्या डोळ्यासमोरच येत होतं की बाबा हे काय 11. आणि त्यांना जर पैसे द्यायचे असतील तर जे सध्या चलनात आहे 10 रुपये आणि 1 रुपया, असं 2 नाणे त्यांनी ठेवले असते माझ्या हातावर की 11 रुपये घे म्हणून वगैरे. पण तसं नव्हतं, तर ते 11 रुपयाचं कॉइन होतं आणि 11 रुपयाचं कॉइन काय आपल्या चलनात नाहीये. त्याच्यामुळे मी ते थोडस आश्चर्य पण होते आणि त्याचा विचार सुद्धा करत होते. आणि ते इतकं ठसठशीत होतं, तो 11 नंबर इतका ठसठशीत होता, इतका की माझ्या ते नजरेसमोरून तो 11 नंबरचा आकडा तो हलतच नव्हता. आणि मी लगेच उठून माझ्या मिस्टरांना आपलं ते सांगत होते सगळं की आज असं असं स्वप्न पडलं मला, 11 नंबरात अगदी ठसठशीत दिसत होता आणि काय त्याचं कारण असावं, काय काय त्याच्या मागे संकेत आहे वगैरे. तर मला ते थोडस मनात आलंच होतं की बहुतेक ना मी 5 गुरुवार करायचे ठरवले होते, तर बहुतेक स्वामींना मान्य नाहीये. त्यांनी बहुतेक मला ना 11 गुरुवार करायला सांगितले असं मला वाटतं आहे. आणि तेवढ्यात मी म्हणजे बोलत पण होते मिस्टरांशी आणि स्क्रोलिंग आपलं चालूच होतं, व्हॉट्सअप बघणं वगैरे, आपल्या सकाळची मॉर्निंग रुटीन चालूच असतं. तर त्यावेळेस मी अगदी युट्यूब स्क्रोल करत होते आणि अगदी त्यावेळेस माझ्या समोर स्वामींच्या 11 गुरुवारांचं व्रत कसं करावं हा व्हिडिओ समोर आला. आणि मी अगदी तो व्हिडिओ आला आणि मी एकदम तिथं तो व्हिडिओ बघायला लागले आणि मला ते एकदम स्ट्राईक झालं की अरे, स्वामींनी मला 11 गुरुवारांचं व्रत करायला सांगितलं आहे, गुरुवार करायला सांगितलेत, पण ते 5 नाही तर ते 11 करायला सांगितलेत आणि ही मला खात्री पटली. बघा, म्हणून मी तुम्हाला सांगत असते की जर माझे व्हिडिओ तुमच्या समोर येत असतील ना, तर ती स्वामींची इच्छा आहे. ते स्किप करू नका, काहीतरी स्वामींना सांगायचं असतं. माझंही तसंच झालं होतं अगदी की स्वामींची इच्छा होती म्हणून तो व्हिडिओ माझ्या अगदी बरोबर समोर आला. मी काहीही सब्जेक्ट वगैरे असं टाकले नव्हते, काही नव्हतं, ते आपोआप माझ्या समोर तो फ्लॅश झाला आणि मी तो पाहिला. तर ही स्वामींची इच्छा होती म्हणून ते तसं झालं सगळं. तर मी तो व्हिडिओ वगैरे पाहिला आणि कसं करायचं त्याची साधारण मला आयडिया आली की काय काय करायला पाहिजे. मग मी अगदी जो गुरुवार येणार होता त्या गुरुवारापासून हे मी व्रत सुरू केलं. तर आता हे व्रत मी खूप साध्या आणि खूप सोप्या पद्धतीने केलं, कारण त्यावेळेस बऱ्यापैकी लॉकडाऊन तर चालूच होतं, मार्केट असं ओपन नव्हतं. त्याच्यामुळे ज्या काही थोडंफार साहित्य लागणार होतं त्या गोष्टीसाठी, तर ते माझ्याकडे अवेलेबल नव्हतं. तर मी अगदी स्वामींना सांगितलं होतं की स्वामी, माहिती तुम्हाला सगळी परिस्थिती माहिती आहे आणि तुम्ही तुम्ही करता करविता आहे, त्यामुळे तुम्ही आता सगळं माझ्याकडून जे होईल ते तुमची मर्जी आहे आणि जसं होईल तसं ते माझे गुरुवार मी करणार आहे. ही तुमची इच्छा आहे आणि तुम्हीच करून घ्या माझ्याकडून सगळे गुरुवार. ही मी अगदी स्वामींना सांगितलं होतं आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी ते गुरुवार केले होते. म्हणजे मी गुरुवारी अगदी स्वामींची आपली मूर्तीची पूजा नेहमीप्रमाणे अंघोळ वगैरे घालून पूजा अर्चा करून पूजा करायची, दिवा लावायचे. आणि स्वामींचा म्हणजे जसे स्वामी माझ्या आयुष्यात आले त्यावेळेसपासून मी स्वामींचा अगदी जप
चालू राहतो माझ्या मनामध्ये. कायम श्री स्वामी समर्थ असं चालूच राहतं. तर त्यांचं कायम माझा जप चालू राहायचा. आणि माझ्याकडे ना त्यावेळेस ही पोथी नव्हती, श्री स्वामी चरित्र सारामृत, आणि ही त्या व्हिडिओमध्ये होती की ही पोथी तुम्ही वाचा वगैरे. पण त्यावेळेस माझ्याकडे ही पोथी काय, माझ्याकडे कोणतीच पोथी नव्हती स्वामींची, काहीच नव्हतं माझ्याकडे, कोणतंच मटेरियल नव्हतं. तर मग मी काय केलं, तर मी युट्यूबवर आहे ना ह्या पोथीचं आहे ना पारायणाची एक पोथी आहे, हे आहे, चॅनल आहे. तर तो व्हिडिओ मी लावायचे आणि अक्षरशः मी तो श्रवण करायचे. म्हणजे खूप मनापासून मी ते श्रवण करायचे. तर श्रवण भक्ती करायचे मी फक्त. आणि त्यावेळेस आहे ना माझे गुरुवार इतके मनापासून झाले होते, कारण ते सगळे स्वामींनी करून घेतले होते माझ्याकडून. सगळं करता करता स्वामी होते आणि मी त्यांना स्वामींना सांगितलं होतं की तुम्ही सगळं आता करून घ्या माझ्याकडून, तुम्हाला जसं हवं तसं. आणि इतकं माझं मन लागायचं ना त्या सेवेमध्ये, पूर्ण गुरुवार माझा स्वामींच्या सेवेमध्ये जायचा. अगदी मन लावून हे श्रवण करणं. आणि मी नुसतं श्रवण नाही करायचे, तर माझी बाकीची कामं जी होती, बाळ लहान होतं तर त्याच्याकडे बघणं वगैरे, अगदी मी ते सगळं सांभाळून करत होते. आणि असे मी आणि संध्याकाळी आपलं नेहमीप्रमाणे नैवेद्य आरती आपण जसं व्रत करत असतो तसं अगदी नॉर्मल करत होते मी. आणि एक श्रीफळ मी मात्र ठेवायचे स्वामींच्या समोर. आणि ते असे माझे असे करता करता अगदी 11 श्रीफळ झाले होते आणि मी ते नंतर मठामध्ये दिले होते ते. तर ते अगदी मी एक श्रीफळ ठेवायचे स्वामींसमोर. बस ह्याच्या पलीकडे मी काहीही करायचे नाही. आणि असे माझे 11 गुरुवार कंप्लीट झाले. तर मी त्याचं रितसर उद्यापन सुद्धा केलं. आता त्यावेळेस कसं झालं होतं, आता आपले गुरुवार जे असतात, 11 गुरुवार व्रत हे साधारण 3.5 महिने तर अगदीच चालतच. कारण प्रत्येक महिन्याचे 4 गुरुवार असे धरून तर 2.5-3 महिने तर चालतं ते. तर आणि बायकांचे थोडेसे जरा जास्त दिवस जातात व्रतामध्ये. तर तोपर्यंत थोडस व्रत होता थोडंसं लॉकडाऊन सुद्धा कमी झालं होतं, मार्केट थोडं ओपन झालेलं होतं त्यावेळेस. तर त्यावेळेस मग मला थोडंसं जरा उद्यापन वगैरे व्यवस्थित करता आलं होतं. म्हणजे मी अगदी मठात जाऊन जे मठात जे गुरुजी असतात त्यांना अगदी विचारून मी उद्यापन केलं होतं. त्यांनी मला जसं सांगितलं तसं अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी उद्यापन सुद्धा केलं होतं. तर व्रत करताना ना एक लक्षात घ्या, संकल्प आणि उद्यापन अगदी व्यवस्थित झालं पाहिजे. त्याच्याशिवाय तुम्हाला ना फलश्रुती मिळत नाही. त्याचं जे फळ असतं ना ते मिळत नाही. त्याच्यामुळे हे एक पॉइंट लक्षात ठेवा की कोणतंही व्रत असो, मग अगदी ते साधं का असेना, ते तर त्याच्यासाठी संकल्प हा केलाच गेला पाहिजे. संकल्प आणि काही जे व्रतांचं काही उद्यापन असतं तर ते उद्यापन अगदी व्यवस्थित केलं पाहिजे. तर मी ते अगदी व्यवस्थित केलं होतं. आणि अगदी खूप मन लावून माझ्याकडून ते व्रत झालं होतं. मी आतापर्यंत कोणतंच इतकं मन लावून केलं नव्हतं, कधीच केलं नव्हतं. ते पहिल्या माझ्या 11 गुरुवारात झालं होतं. आणि का नाही होणार, अहो स्वतः स्वामींनी ते मला सांगितलं होतं, स्वतः स्वामी माझ्या पाठीशी होते, साक्षात स्वामी माझ्याकडे होते. त्याच्यामुळे प्रश्नच नव्हता, इतकं मन लागायचं माझं ते व्रत करताना की बस. आणि ते अगदी खूप मनोभावे भक्तिभावाने मी ते व्रत अगदी पूर्ण केलं होतं. आणि ते पूर्ण झाल्यावर तुम्हाला उत्सुकता असेल की स्वामींनी मला काय दिलं किंवा काय कृपा झाली माझ्यावर. तर माझं ते व्रत झाल्यानंतर साधारण म्हणजे 11 गुरुवार झाल्यानंतर साधारण 1.25 ते 1.5 महिना असेल, त्यावेळेस माझा म्हणजे आम्ही विचार सुद्धा केला नव्हता, पण आमचा अजून एक फ्लॅट बुक झाला आमचा. तर ही कृपा होती आमच्यावर स्वामींची. ऍक्च्युली मी व्रत करताना काहीही मागितलं नव्हतं, कोणतीही मनोकामना मी स्वामींना सांगितली नव्हती. मी फक्त स्वामींना सांगितलं होतं की स्वामी तुम्ही माझ्याकडून करून घ्या आणि तुम्ही माझ्या पाठीशी राहा. मी बाकी काहीही म्हणजे काहीही मागितलं नव्हतं. पण स्वामींनी हे स्वतःहून माझ्यावर कृपा केली होती आणि आमचा तो फ्लॅट झाला. तर मला असं वाटतं की ज्यांचे फ्लॅट होत नाही, ज्यांचे स्वतःचे घर होत नाहीयेत आणि ज्यांची इच्छा आहे की आपलं एक घर असावं, तर मला असं वाटतं की तुम्ही हे व्रत करून बघा, ह्याचा नक्की तुम्हाला फायदा होईल. आणि बरेच म्हणजे तुमचे ना जे
अडथळे असतात ना मार्गातले कामाच्या, तर ते दूर होतात. आता तुम्ही म्हणाल फ्लॅट झाला, तर फ्लॅट कसा झाला किंवा मला लॉटरी लागली का मला पैशाचं घबाड मिळालं, तर असं काही नाही. तर जे आमचे पैसे जे कुठे अडकले होते ना, ते मोकळे झाले. प्लस आमची इन्व्हेस्टमेंट प्लस लोन असं करून तो आमचा फ्लॅट झालेला आहे. तर जे म्हणजे सांगण्याचा उद्देश हा की तुमचे जे अडचणी असतात ना, ज्या तुमच्या कामाच्या मध्ये येतात, तर त्या आपोआप दूर होतात. हे स्वामी करत असतात. करता करता हे सगळं स्वामी आहेत आणि ते बरोबर योग्य वेळेस योग्य फळ देत असतात. तर तुम्ही तुमचं जर घराची इच्छा असेल तर मला वाटतं हे 11 गुरुवारांचं व्रत नक्की करून बघा. बरं, दुसरं मला एक सांगायला आवडेल की हे जे ही जी पोथी आहे श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत, ही त्यावेळेस माझ्याकडे नव्हती. पण म्हणून मी असं ठरवलं होतं की ही खूप खूप महत्वाची पोथी आहे. जे स्वामी भक्त आहे, जे स्वामी सेवेकरी आहेत, त्यांच्या घरी अगदी ही पोथी असायलाच पाहिजे. तर हा अविभाज्य भाग आहे स्वामी सेवेमध्ये. तर माझी अशी इच्छा होती की ही पोथी जे स्वामी भक्ती करतात त्यांच्याकडे असावी. तर मी ज्यावेळेस पण माझ्याकडे समर्थांचा प्रगट दिन सोहळा असतो, मी करते तो. तर त्यावेळेस सुद्धा मी ही पोथी वाटत असते. माझ्याकडे जे दर्शनाला जे भक्त लोक येतात त्यांना मी अगदी वाटत असते. आणि ज्यावेळेस पण माझं 11 गुरुवारांचं माझं व्रत असतं, अधूनमधून मी करत असते ते. जस्ट माझ्या मनशांतीसाठी मी ते करत असते. तर ते व्रत पण मी ज्यावेळेस कम्प्लीट करते त्यावेळेस ह्या पोथीचं मी आमचे जे जवळचं मठ आहे स्वामींचा, तिथं मी अगदी मनोभावे ते वाटत असते. कारण मला माहिती की स्वामींनी मला त्यांच्या प्रचार प्रसारासाठी निवडलेलं आहे आणि ही माझी स्वामी सेवा आहे छोटीशी. आणि त्यांचं ज्या मार्गाने मला प्रचार प्रसार करता येईल किंवा जशी मला सेवा करता येईल तसे मी ती करत असते. तर अजून दुसरं महत्वाचा प्रश्न जो असतो तो म्हणजे की व्ह्युअर्सचा माझ्या, की ताई आम्ही बरंच काही करतो पण आम्हाला अजून फळ मिळत नाही आहे, किंवा ताई आम्ही कोणती सेवा करू की ज्याच्यामुळे आमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. म्हणजे त्यांचे नोकरीचे प्रॉब्लेम्स असतात, घराचे प्रॉब्लेम्स असतात, आरोग्याचे प्रॉब्लेम्स असतात किंवा अजून काही लग्नाचे प्रॉब्लेम्स असतात. तर मी त्यांना असं सांगेन की तुम्ही हे सेवा करून बघा. अहो, ही सेवा मला दुसऱ्या तिसरा कोणीही न सांगता मला खुद्द स्वतः स्वामींनी सांगितली. त्याच्यामुळे या सेवेचं इतकं महत्व आहे की त्याला काही प्रश्नच नाही, कुठला प्रश्नच त्याला उद्भवतच नाही. स्वतः स्वामींनी करून घेतलेली सेवा आहे आणि ती खूप अनन्यसाधारण सेवा आहे. त्याच्यामुळे तुमचे कुठलेही जे काम अडले असतील, जे तुमच्या मार्गी लागत नसतील ना, तर तुम्ही 11 गुरुवारांचं व्रत नक्की करून बघा. जर बरेच लोक 9 गुरुवारांचं व्रत करतात. जर त्यांना त्याचा फायदा होत असेल, त्यांना म्हणजे त्याचं योग्य फळ मिळत असेल तर काही हरकत नाही. पण 9 गुरुवार करून सुद्धा जर तुमच्या मनोकामना पूर्ण होत नसेल किंवा जर तुम्ही आतापर्यंत कोणतेही गुरुवार केले नसतील स्वामींचे, तर ही 11 गुरुवारांची सेवा नक्की करून बघा. माझी खात्री आहे की तुमच्या मार्गातले अडथळे नक्की दूर होतील. तर ही महत्वाची सेवा आहे, खूप खूप महत्वाची सेवा आहे. आणि मी आता जे सांगितलं अगदी त्याच्यावरून तुमच्या लक्षातच आलं असेल की ही काय महत्व आहे या सेवेचं. आणि दुसरा प्रश्न म्हणजे आता बघा, बरेच पॉझिटिव्ह पण असतात आणि काही लोक थोडेसे निगेटिव्ह पण असतात. पण ठीक आहे, काही हरकत नाही. तर एका भाविकाने मला प्रश्न विचारला की ताई हे तुम्ही खरं सांगताहेत का? तर बघा, मी अतिशय खरं सांगते आहे. जे माझ्या आयुष्यात स्वामींनी 5 वर्षात मला जी अनुभूती दिली आहे, जे स्वप्न दृष्टांत दिले आहेत, तर ते मी जसेच्या तसे मांडते आहे. आणि ही का मांडते आहे, तर ही स्वामींनी मला आज्ञा दिली आहे म्हणून मी हे सगळं सांगते आहे. मी एक निमित्त आहे की तुम्हाला सांगावं की स्वामी आहे, त्यांच्यावर विश्वास ठेवा. ते तुमचं नक्की भलं करतील जर तुम्ही त्यांची सेवा कराल किंवा जे काही तुम्ही भक्तिभावाने जे काही करता ते अगदी स्वामींचं लक्ष असतं त्याच्याकडे. तर मी जे काही सांगते आहे ना, ते 101% खरं आहे. आणि जे अनुभव आहेत, जे स्वप्नदृष्टांत आहे, अगदी मी ते तसेच्या
तसे सांगते आहे. त्याच्यात मी ना माझ्या काही पदराचा एक शब्द टाकत आहे, ना मी त्याला तिखट मसाला लावून खूप काही रंगवून सांगते, असं पण नाही आहे. आणि जे आहे तसंच सांगते आहे. बघा, करता करविता हे फक्त आणि फक्त स्वामी आहे. त्यांची इच्छा आहे म्हणून मी आज इथं उभी आहे आणि मी हे धाडस करते की तुम्हाला सगळ्यांना हेच सांगावं. अन्यथा मी धाडस केलंच नसतं जर स्वामींची इच्छा नसली असती तर. हे प्लीज लक्षात ठेवा. बाकी पुढे तुम्हाला विश्वास ठेवायचा नाही ठेवायचा हा ज्याचा त्याचा आपला पर्सनल प्रश्न आहे, आणि पुढे स्वामींची इच्छा, दुसरं काही नाही. तर पण मी प्रामाणिक आहे. मला एवढं नक्की माहिती आहे स्वामी माझ्या पाठीशी आहेत. मी त्यांच्याबद्दल कुठलंही असं काहीही बोलणार नाही की ज्याच्यामुळे स्वामींना राग येईल किंवा त्यांना वाईट वाटेल. अहो, स्वामींची कृपा होणं हीच खूप मोठी गोष्ट आहे. ते आणि ज्यांना ती होते ना त्यांना सगळं कळत असतं हे की काय आहे त्यांची कृपा आणि त्यांचा राग काय असतो. हे सगळ्यांना म्हणजे ज्याचे त्याचे अनुभव असतात त्यांना ते माहिती असतात. त्याच्यामुळे तुम्ही अगदी निश्चिंत राहा या बाबतीत. तर मला असं वाटतं की मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये बरेच प्रश्नांची पण तुमच्या उत्तरं दिली आहेत आणि 11 गुरुवारांचंही महत्त्व सांगितलं आहे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तर चला आता इथंच थांबते. पुढे भेटूयात लवकरच. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.